प्रकारचं क्रिकेट खेळलं तोच खेळाडू आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी चला स्टेपनी पाठवायचे आहे. आणि ज्या वेळेस आपण आतमध्ये जात आहे त्यावेळेस लाईन अप मध्ये जायचं आहे. त्याच वेळी लाईन इन मध्ये आतमध्ये जायचं आहे. लाईन मध्ये आउट होताना सुद्धा लाईन अप मध्येच यायचं आहे. ही आपल्या समाजाची ओळख सर. ज्या समाजानं आज फार बदल केले धरणे गुरुजी. आज दर्याखोऱ्यातून असेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आज किशोर नाईक सारखा खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि आपण 4 षटकाचा सामना खेळतो आणि जे 3 षटक आहेत अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. अन्यथा 4थ्या षटकासाठी अतिरिक्त 5वा खेळाडू असेल ना तर तो तुम्हाला 3ऱ्या सर्कलच्या आतमध्ये घेतला जायचा आहे. याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. इन ऍक्शन आपल्याला संघ पाहायला मिळतो. अर्थात आरोही 11 ओंझरवाडी हा संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतो. प्रथम क्षेत्र रक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतोय ओंझरवाडी. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं व आयोजकांचं खूप सारे अभिनंदन करूया. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि त्याच वेळी आयोजकांकडून माहिती आपल्याला मिळते की जर का बॉल गहाळला बॉल फुटला किंबहुना बॉल हरवला गेला तर नवीनच बॉलची पूर्तता केली जाईल. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या आपण. एका बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला आरोही 11 गोंधरवाडी संघ पाहायला मिळतो. त्याच्या विरोधात प्रथम फलंदाजी करतोय दर्शन 11 यंगस्टार खैरवाडी अर्थात किशोर नाईक यांच्या संकल्प यांच्या नेतृत्वाखाली हा खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर आयोजन सुंदर नियोजन. त्याच वेळी ज्या वेळेस गुरुजी आपण हे मैदान पाहिलं ना तर अगदी इंटरनॅशनल लुक असलेले हे मैदान कुरुळचं मैदान आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. अलिबागकरांचं क्रिकेट खूप डेव्हलप झालंय सर. अलिबागकरांचं म्हटलं ना तर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक चांगल्या स्पर्धा खेळवल्या जात आहेत असं कुरुळचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होते. आपण पाहत आहात अलिबाग मुरुड या 2 तालुक्याला एकत्रित आणणारी ही स्पर्धा क्रिकेटची क्रिकेटमय अभिमान वाटावा अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही हे पर्यटन तालुके म्हणून सातत्याने या दोन्ही तालुक्याची ओळख. समुद्र किनारा त्याच वेळी आंबा त्याच वेळी नारळ सुपारीच्या बागा आपल्याला या सानिध्यात पाहायला मिळतात. अगदी निसर्गरम्य वातावरण असलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या स्वरूपाची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळी मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणारा संघ अर्थात आपल्याला दर्शन 11 यंगस्टार खैरवाडी किशोर नाईक आपल्याला या सामन्यामध्ये किंवा या संघामध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात अर्थात हिराजी काष्टे सुद्धा पाहायला मिळतोय. वयाच्या 17-18व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी ज्या खेळाडूला 10 अष्टविनायक या संघाचं ओपनचं क्रिकेट खेळलं. रोहा तालुक्यातील अलिबाग तालुका रायगड जिल्ह्याचं क्रिकेट खेळलं असं नामवंत खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. समोरच्या संघामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतील. सलामीवीर म्हणून आपण किशोर नाईकला पाहतो. त्याच्या समोर अजय वाघमारे ही सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मोर्चावरती सूरज पवार. महालुंग्याचा खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा ते सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल बोला गणपती बाप्पा. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हो सफल झालाय. पहिल्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणतीही धावसंख्या आलेली नाहीये. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. आमच्या समोर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला धरणे गुरुजी पाहायला मिळत आहेत. त्याच वेळी समालोचक म्हणून सिनियर समालोचक अर्थात
वामनची दरवडा पेन यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकाल. टेनिस क्रिकेट लावी या वाहिनीवरती ही युट्यूब वाहिनी आपण पाहताय. जी स्पर्धा सातत्याने 4 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुलण्यांचा चेंडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या सामन्याचा किंबहुना या स्पर्धेची पहिली धाव आपल्याला सर पाहायला मिळाली. एक या आकड्याने धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळाला. जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती सूरज पवारला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याने 2 चेंडू मध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धावसंख्या आलेली नाही. दुसऱ्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक एंडवरती अजय वाघमारे सफल झालाय. हो, यावेळेस मोठा फटका आहे. फाईन लेग रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आहे या स्पर्धेतला. पहिला येतोय हा चौकार. चांगल्या पद्धतीने चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने वाढली. एकंदरीत धावफलकावरती धावा आपण पाहिल्यात ना, तर 5 या आकड्यावरती आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. अगदी मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याच वेळी आयोजकांकडून एक विनंती येते की जर का बाहेर चेंडू गेला ना, तर जे एक्स्ट्रा खेळाडू किंबहुना एक्स्ट्रा संघ आहेत त्यांनी लगेचच चेंडू द्यायचा. एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू, सुपूर्त या संकल्पनेतून ही सादर केलेली क्रिकेटची क्रिकेटमय स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल डावकुरे हातासाठी अजय वाघमारे फलंदाजीसाठी. यावेळेस सुद्धा मोठा फटका. त्यावेळेस सुद्धा फाईन लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा सलगचा येतोय हा दुसरा चौकार. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. एकंदरीत धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती. सलामीवीराची जोडी मैदानामध्ये 10 अडले. जर डावकुरे हाताचे जे फलंदाज असतात ना, ते नेहमी आक्रमकतेसाठी जाणले जातात आणि ती आक्रमकता आपल्याला या 2 चेंडूवरती जरूर पाहायला मिळाली. सलगचे 2 चौकार आले. हॅट्रिकची संधी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची पहिली चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का? कुठेतरी कमबॅक करावा लागेल. सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, परंतु त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु आता त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. गोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फंबल झाला थोडासा क्षेत्ररक्षक, परंतु कोणतीही धावसंख्या आलेली नाहीये. धावसंख्या थांबली 9 या आकड्यावरती. जिथे षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. पहिला चेंडू डाट स्वरूपाचा आला, तदनंतर 1 धाव आली, तदनंतर सलगचे 2 चौकार आले आणि 5व्या चेंडूवरती जे कमबॅक करायचं होतं ना, ते जरूर पाहायला मिळालं. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा या स्पर्धेतील पहिला षटकार. त्याचवेळी दोन्ही संघांना विनंती करेन की जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. सर, सध्याच्या घडीला काय झालंय की वरुण राजा कधी कोसळेल ते आपण त्याचा काही नेम देऊ शकत नाहीये. कारण ज्याप्रमाणे क्रिकेट बदलतं ना, परंतु आताच्या सध्याच्या घडीला ऋतू बदलत चालले. मे महिन्यामध्ये पावसाचं सावट आलं, किंबहुना उन्हाळ्यामध्ये आपण पाऊस पाहिला. अशा पद्धतीचं काही दृश्य नेहमी पाहायला मिळालंय. हे बदलतं क्रिकेट आहे, परंतु बदलते ऋतू आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती रोशन नाईक मैदानाच्या आतमध्ये. रोशनवरती जी जबाबदारी सोपवलेली आहे. इव्हनच्या षटकाचा खेळ संपला. एकंदरीत धावफलकावरती धावा
15 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली. अगदी चांगल्या स्वरूपाचं स्कोरिंगचं काम करणे गुरुचे असले ना तर आपल्याला कोणतीच भीती नाहीये. अगदी चोख पद्धतीने संघनायकाला लाजवेल अशी स्कोरिंगची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाले. पुढचा बॉल स्ट्राईक साठी किशोर नाईकला आपण पाहतोय. अलिबाग खरांचं वैभव, ज्या खेळाडूंना PNP पहिल्या सीझन मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्काराने सन्मानित झालेला खेळाडू. पंचांचा इशारा येतोय, स्वर घोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल 16 या आकड्यावरती. 16 अशी धावसंख्या. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पुरुषोत्तमजी भगत सर पाहायला मिळतात, त्यांच्या समेत माणिक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांची भूमिका या क्रिकेटच्या क्षेत्रामधील सरन्यायाधीश म्हणून सातत्याने त्यांची ओळख आहे. पुढचा बॉल यावेळेस पाहिले ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धावतोय. फील्ड करेल, थ्रो करेल. थोडासा फंबल झालाय. एक धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट सहजरित्या अर्जित करण्यात आलं. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 18 या आकड्यावरती. 18 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे दुसरं षटक रोशन नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, क्रिकेटचा अभूतपूर्व असा खेळ आपण पाहतोय. यावेळी सुद्धा सुंदर चेंडू टाकला होता, परंतु त्या चेंडूवरती नियंत्रण बिघडलंय. पुन्हा एकदा स्वर घोषित चेंडू आला. नियम क्रमांक 22 लागला. धावफलकावरती धावा वाढतील 19 या आकड्यावरती. कुठेतरी आपल्याला कमबॅक करावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा आपण जास्तीच्या देत आहे. कुठेतरी ज्यावेळेस उतारताचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल ना त्यावेळेस ह्या चुका कुठेतरी मोजाव्या लागतील. यावेळेस मोठा फटका किशोर नाईकच्या बॅट मधून येतोय. हा अलिबाग मुरुड प्रीमियर लीगचा हॅलो, बाळा जाधव साहेब, तुम्हाला विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवानजी नाईक साहेब आपली वाट बघत आहेत. बाळा जाधव साहेब, तुम्हाला विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. एक विनंती करतो, सध्याच्या घडीला जो स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्र आहे ना त्या ठिकाणी आपण पवेलियन मध्ये आपल्याला खेळाडू किंबहुना रसिक प्रेक्षक मायबाप पाहायला मिळतात. मित्रांनो, जर का बॉल त्या ठिकाणी आला तर आपण त्वरित आणून द्यायचा आहे. ही आपल्या हक्काची स्पर्धा आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पुढचा बॉल एक षटकार आला. एकंदरीत धावफलकावरती धावा पाहिल्यात ना तर 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी धावसंख्येचा जो रतीब आहे ना कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजीच्या मोर्चावरती असलेला रोशन नाईक बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतो. कमबॅक करावं लागेल. यावेळी सुद्धा अकोट टप्प्याचा बॉल होता, हलकासा स्टेर केला. तत्वर मात्र एक धाव निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 26 या आकड्यावरती. 26 अशी धावसंख्या जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं व आयोजकांचं खूप सारं अभिनंदन, खूप सारं स्वागत करूया, खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. अलिबाग तालुक्यातील एक मोठी स्पर्धा, अलिबाग मुरुड या 2 विभागाला एकत्रित करणारी ही स्पर्धा, ज्यावेळेस डोंगर भागामध्ये असलेला हा आदिवासी समाज आणि आदिवासी समाजातील चांगले चांगले खेळाडू घडावे यासाठी भगवानजी नाईक सर आणि त्या साहेबांनी घेतलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळालेलं यश आज 4थ्या पर्वामध्ये सर तुम्ही पदार्पण करताय, त्याची मोठी आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते. चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाले. कमबॅक करायचं होतं, कमबॅक सुद्धा तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. चला स्पीडअप करायचं आहे. अगदी जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. वेळ कुणासाठी थांबत नाहीये. वेळेचं महत्व देणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती अक्षय वाघमारेला आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज. फुललेंचा चेंडू वनच्या क्षेत्रामधून काढला गेला. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार जमिनीला गुरंगळत येतो ह्या चौकात.
30 अशी धावसंख्या. कुठेतरी धावगतीला आपल्याला थांबवावं लागेल. अगदी समोरचा हवे असलेला आणि त्या हवेवरती धावणाऱ्या गाड्या 80-90-100च्या स्पीडने धावतायत ना, त्या पद्धतीनं धाव गती आपल्याला धावताना पाहायला मिळते. परंतु कमबॅक केलंय, कमबॅकिंग गोलंदाजी कौतुक करूया की ज्या ठिकाणी पाचच्या चेंडूवरती काय घडलंय हे महत्वाचं नाहीये. पुढच्या चेंडूवरती आपण काय घडवतो, कुठल्या पद्धतीनं बॉल टाकण्यात येतो हे महत्वाचं आहे. स्वीपर कव्हर मध्ये पुन्हा एकदा कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार येतो या चौकात. पाण्याची तहान तर भागवली जाणार, परंतु या धावा रोखण्याची तहान कोण भागवणार. मैदानामध्ये काय घडलं, 12 चेंडूचा खेळ संपला. अर्थात तसं पाहिलं ना तर 2 षटकाचा खेळ संपला. एकंदरीत धावफलकावरती धावा 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 17च्या सरासरीने चाललेली ही धाव गती पाण्याची व्यवस्था केली जाती आहे. तितकासा वेळ आहे आपल्याकडे मित्रांनो. या आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. सरासरीने एकंदरीत 12 चेंडू म्हणजे 34 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते जरूर. परंतु या धावगतीला कुठेतरी आपल्याला रोखावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस 2 षटक आपल्याला पाहायला मिळालं, कठीण काळ आपल्यासाठी आलाय. परंतु कठीण काळातून ज्या ठिकाणी आपण प्रयत्न करायचे, प्रयत्नाशी परमेश्वर नेहमी म्हटलं जातं आणि प्रयत्नाला यश मिळवण्यासाठी आपली मेहनत खूप महत्वाची असते. त्या मेहनतीला बळ देऊन आपल्याला तिसरं षटक टाकायचं आहे. कुठेतरी सलामीवीराची जोडी आपल्याला किशोर नाईक आणि त्याच्या समेत असलेला अजय वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. संयम खूप महत्वाचा असतो आणि त्या 2 षटकामध्ये संयम दोन्ही फलंदाजाने दाखवलाय जरूर. की संघनायकाने किंबहुना संघ मालकाने दिलेली जबाबदारी कशा पद्धतीने जोपासायची ही त्याला माहिती आहे. पुढचा बॉल किशोर नाईक साठी दिवस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. त्यावेळेस एसटी रक्षकाची चुकी. लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चांगले एफर्ट पाहायला मिळाले. एक धाव होते, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं गेलं. पायच्या स्वरूपाच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती धावगती पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं जे पाहिजे होतं ते घडताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस सुद्धा आखून टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझल्टच्या डोक्यावरून येतोय हा षटकार.
ती 2 धावा आल्या तदनंतर या मॅचला शुभेच्छा देण्याकरता रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे सदस्य रायगड जिल्हा कारगिल समाज सन्माननीय आदरणीय संतोषजी वाघमारे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. ओव्हर टू कॉम्बॉक्स नरेश सर. यावेळी सुद्धा ते धक्का हे चक्का षटकार. गावते त्याला कुठेतरी रोकावं लागेल. आक्रमकतेसाठी तो जरूर जाणला जातो. अलिबागकरांचं क्रिकेट, आदिवासी समाजाचं क्रिकेट ज्या खेळाडूनं रायगड जिल्ह्यापुरतं नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राभर पोचवलं. किशोर नाईक मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. त्यासाठी तो जाणला जातो. आक्रमकता किंबहुना गोलंदाजी असेल किंबहुना फलंदाजी असेल, ऑल डॉमिनेशन प्लेअर म्हणून सातत्याने त्याची ओळख आहे. अलिबागकरांचं ओपनचं क्रिकेट सातत्याने त्याने खेळलंय. आणि हिराजी काष्टीला सुद्धा माहिती असेल की किशोर नाईक हा महत्वाचा भाग राहील आमच्या संघासाठी. आणि ते त्यांनी जाणलं. त्याने ज्या वेळेस ऑप्शन झाला असेल किंबहुना जास्तीची बोली या किशोर नाईक वरती लागली असेल. आणि संघ नायकाची भूमिका सुद्धा सातत्याने तो करतोय. संघाचा तारणहार, संघाचा नेता, संघाचा सर सेनापती मैदानामध्ये 10 आणलाय. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. कुठेतरी धावसंख्या थांबलेली 53 या आकड्यावरती. 18 चेंडूचा केस संपला. एकंदरीत धावफलकावरती धावा 53 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी प्रथम सूरज पवार आला. सूरजच्या गोलंदाजीवरती आपल्याला 15 धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर रोशन नाईक मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकण्यासाठी आला. त्याने 19 धावा दिल्या. तदनंतर राकेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्यांनी सुद्धा 19 धावा दिल्या. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. कुंभवला फलंदाजीचं वर्चस्व सातत्याने या पहिल्या इनिंग मध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अंतिम षटक राजेश उघडा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. धने गुरुजी, आपण कोकणी माणसं असतो आणि कोकणी भाषेमध्ये सातत्याने या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये सातत्याने हाणामारी पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर सातत्याने या 6 चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जिथे शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल राजेश उघडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. किंबहुना या षटकामध्ये 6-7 किंबहुना 10च्या आतमध्ये धावसंख्येचा रतीप आपल्याला पाहायला मिळाला तर चांगलं टार्गेट सुद्धा आपल्याला उतारदाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल जरूर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फीड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र एक धाव होते. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. रनिंग बिटवीन द विकेट या गोष्टीचा जरूर वापर केला गेला. 2 या आकड्याने धावसंख्या आपण पाहतोय 55 या आकड्यावरती. 55 अशी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिथे सलामीवीराची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. किशोर खेळतोय. त्याच्या साथीला असलेला अजिंक्य वाघमारे. यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा एक 29 किशोरच्या धावा आणि वैयक्तिक 28 धावा या अजय वाघमारेच्या आपण पाहतोय. यावेळेस पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. यावेळेस सुद्धा मोठा फटका. यावेळेस लेग रिझनच्या डोक्यावरून सलगचा दुसरा अलिबाग मुरुड प्रीमियर लीगचा येतोय या षटकात.
तीन चेंडू टाकले पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या, तर नंतर सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावण्यात आले. हॅट्रिकची संधी आहे. स्ट्राईक एंड वरती आपण किशोर नाईकला पाहतोय कशा पद्धतीनं चेंडू टाकला जाणार. हो, ब्रेकर बॉल टाकण्यात आला होता, नियंत्रण बिघडलंय. वाईट स्वरूपाचा चेंडू आला. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 68 या आकड्यावरती. 68 फॉर नो लॉस. एकही विकेट अजून गमावली गेली नाहीये. संयम आणि संयमाचं क्रिकेट. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. सलगचा तिसरा येतोय हा षटकार. या स्पर्धेतील षटकाराची पहिली हॅट्रिक किशोर नाईकच्या बॅट मधून. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. सलगचा चौथा हे धक्का. पुन्हा एकदा येतोय हा चौथा षटकार. दावेवरती वैयक्तिक खेळतोय. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी काफी है. जंजीर में जकड़ा मेरा राजा अब भी सब पे भारी है. वयाच्या 40+ पद्धत ज्या वेळेस वय 40+ असून सुद्धा आज दहाडलाय. तो बहाडलाय. तो संघासाठी झुंजतोय आणि त्या पद्धतीनं फलंदाजी सुद्धा करतोय. कौतुक करावं तितकं कमी. आक्रमण आणि आक्रमणच केली जात आहे. वैयक्तिक 47 धावा. ज्यावेळेस पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील पहिली स्पर्धा आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल क्या? अवघ्या 3 धावा. पुढचा बॉल उलटॉस पद्धतीचा सलगचा 5वा येतोय हा षटकार आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कमान किशोर बॅट वरती करायचे आहे. मध्ये 53 धावा आणि एकंदरीत सलामीवीराची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत अजय वाघमारे ज्याने चेंडू स्पेस केले 9 आणि वैयक्तिक 28 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन्ही खेळाडूंचं खूप सारं कौतुक करूया. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण थोडस बदल करूया. ज्या ठिकाणी मायक्रोफोन अर्थात वामनची धरावडा पाणी बॉटल तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. पाणी बॉटल भरून आण वाटलं तर. धन्यवाद. नरेशित सर यांचा सुमधुर गोड आवाज आपण ऐकत होता. तदर आपण घेऊया प्रमुख पाहुण्यांचा स्वागत. कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. येणाऱ्या प्रत्येकाचं मान सन्मान करणं हे आमच्या कमिटीचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला पार पाडून आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करतोय. बघा, ज्या सामन्यावरच्या ट्रॉफी ज्या आहेत ना, तर सन्माननीय आदरणीय
आमचे विद्यमान सरपंच अजयजी नाईक यांच्या माध्यमातून या खऱ्या अर्थानं आम्हाला ट्रॉफी मिळाल्या. धन्यवाद त्यांचं. आम्ही जेवढं कौतुक करू ना मित्रांनो तेवढं थोडंच आहे. डीजे थोडं थांबायचं आहे. थोडी मुजीब दिली तरी काय हरकत नाहीये. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो की ज्या आता आपण ज्या सामन्यावर ट्रॉफी ज्या पाहतोय यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या सन्माननीय आदरणीय अजयजी नाईक जे खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच आहेत ते व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याकरता हॅलो ठीक. त्याच वेळी विनंती करतो नेक्स्ट मॅच एका बाजूला मोरिया ग्रुप आगरदांडा आणि त्याच्या विरोधात असलेला संघ श्री मयूर 11 सिद्धिविनायक जिराड. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. कॉम्बॉक्स मध्ये येऊन टचविन करून घ्यायचं आहे. हॅलो कमिटी मेंबर नवनाथ आपण पुढे या की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला या ट्रॉफ्या मिळाल्या आहेत. समाज रायगड चे सदस्य पेनवरून खास करून या ठिकाणी या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आलेत. संतोषजी वाघमारे साहेबांचे या ठिकाणी स्वागत करण्याकरता मी नवनाथ यांना विनंती करतोय की आपण पुढे या. संतोषजी वाघमारे साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं जातोय. आदिवासी समाज रायगड विचारलंच नाही या ठिकाणी स्वागत केलं जातं. सन्मान चिन्ह आणि वृक्ष देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातोय. तदनंतर या मॅचला शुभेच्छा देण्याकरता बाळा जाधव या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी देऊ नाईक यांना विनंती करतोय की आपण पुढे या. ज्यांच्यासोबत आम्ही क्रिकेट खेळलो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून बरंचसं काही शिकलो अशी देऊ नाईक त्यांना विनंती आहे की आपण पुढे या. बाळा जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आले आदिवासी समाज सदस्य आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. बाळा जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं देऊ नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर विठ्ठल नाईक आमचे कमिटी सदस्य आहेत. विठ्ठलजी नाईक साहेबांच्या या ठिकाणी स्वागत केलं जातं. मी योगेश काष्टे योगीजी काष्टे साहेब यस आपण पुढे या. विठ्ठलजी नाईक साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं जातोय. मायाची उदार शाल सन्मान चिन्ह आणि खऱ्या अर्थानं पुढच्या सामन्याचं टॉस करण्याकरता सन्माननीय आदरणीय आदिवासी रायगड समाज जे अध्यक्ष सदस्य आहेत संतोषजी वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. चला या ठिकाणी आपण टॉस करतोय दुसऱ्या सामन्याचा. एका बाजूला मोरिया ग्रुप
आगरदांडा आणि त्याच्या विरोधात असलेला संघ श्री मयूर 11 सिद्धिविनायक जिराट संतोषजी वाघमारे सरांच्या हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. पॉईंट जिराट संघ. येस, लीड केलाय आणि टेल आलाय. प्रथम टॉसपिन हा मोरिया ग्रुप आगरदांडा संघाने जिंकलाय. जास्तीचा वेळ घेत नाही तुमचा डिसिजन काय फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. मॅच चालू असल्या कारणाने मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून माहिती येते की मोरिया ग्रुप आगरदांडा संघाने टॉस जिंकलाय व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू कमबॉक्स जिथे आमच्या समोर जोडले जातील व्हॉइस ऑफ पेन अर्थात वामनजी दरवडा सर. धन्यवाद. थँक्यू सी सर. चला मैदानाकडे जाऊया. पहिले एकदा खेळ समाप्त झाला. धावा बनवल्या आहेत 86 आणि 87 धावाने उत्तर द्यायचंय. सदामीचे 2 संघ मैदानामध्ये उतरले. पुढचा चेंडू पिवंत पाले षट फटका बसला. लटलला जाणारा पहिला धक्का लागला जातोय. पहिला विकेट येतो तंबूच्या आसऱ्याला. डीजा गोलंदाज ड्रायव्हर गोलंदाज किशोर नाईक. पुन्हा फटका बसला होता. थोडासा गल्लीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करण्याचा इरादा होता परंतु धाव नाहीये. आरवी 11 कोंदरवाडी टीम दरम्यान आपण सामना पाहतोय. दर्शन 11 एंचार खैरकाठी. पहिली समाप्त झाली होती. धावा बनवल्या आहेत 86 87 धावना उत्तर देता असताना मात्र आपण जिवंत खैरवाडी यस खैरवाडी दर्शन 11 एंचार खैरवाडी टीमने धावा 86 बनवल्या. 87 धावा ना उत्तर द्यायचंय. हा टॅकरचा चेंडू आहे. कव्हरला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. दोघांच्या मध्ये मात्र कॉलिंग मिस कॉलिंग झालं होतं. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. षटकार आणि चौकार मारावे लागतील का विचार केला. 87 धावांचा फार मोठा डोंगर आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. आरवी 11 कोंदरवाडी टीमला मात्र गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज किशोर नाईक. सुंदर चेंडू चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. गल्लीमध्ये सिलेक्शन केलं होतं परंतु त्या ठिकाणी मात्र चांगली फिल्डिंग आपण पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला आणि धावाला स्कोर कार्डवर आरवी 11 टीम कोंदरवाडी टीमच्या एक बाद 87 धावना उत्तर देत असताना फक्त आणि फक्त 5 धावा आल्या. 87 धावा बनवायच्या आहेत. फार मोठा संकट आहे. षटकारांनी चौकारांचा मात्र ह्या ठिकाणी बरसात करावी लागेल. तर एक विकेट डाऊन झालाय. एक विकेट बॅक टू टेक आउट झालाय आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर 5. विराजी काष्टे फार मोठे नाव आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना कधी ओपन टीम मध्ये अष्टविनायक पेन टीम मध्ये खेळताना पाहिलंय तर कधी मित्रांनो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं या खेळाडूला आपण पाहिले खैरवाडी टीम कडून खेळताना. परंतु आता मात्र आपण पाहतोय दर्शन 11 एंचार खैरवाडी टीम कडून खेळताना. हिरामण काष्टे गोलंदाज ट्रॅकवर येतोय. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन येतोय. तर आरवी 11 कोंदरवाडी टीमचे दोन्ही फलंदाजी मार्कवर आपण पाहतो. स्ट्राईक मध्ये फलंदाज रवींद्र नाईक तर नॉर्थला रोशन नाईक ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू
ओहो, या ठिकाणी मात्र चेंडू बॅक टू बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. सिंगल धावसंख्या मिळते. सिंगल आणि डबल जास्त काही फरक पडणार नाही मित्रांनो. षटकारांनी चौकार मारावे लागतील तर 87 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत आरोही 11 कोंदरवाडी टीमला. कारण 86 धावा बनवल्या आहेत दर्शन 11 खैरवाडी टीमनं. हिरामन काष्टे पुढचा चेंडू स्लॉट डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस व्हॅरिएशन केलं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय हिरामन काष्टेची. दुसरं षटक माझ्याकडे का सोपवलंय कर्णधारानं आणि ती जबाबदारी मात्र पार पाडता असताना पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हिरामन काष्टे डावखरा गोलंदाज पाहतोय. स्लॉट डिलिव्हरी ट्राय करते पुन्हा फलंदाज रोशन नाईक. पुन्हा चेंडू कहीं भी निगाह कहीं भी निशाणा देखती जिलेबी मागताय भजिया. काय करणार बॅटच्या राडामध्ये चेंडू येत नाहीये. फलंदाज मात्र या ठिकाणी प्रयत्न करतोय विदाउट फुटवर्क. मित्रांनो क्रिकेटमध्ये फार महत्वाचं फुटवर्क. जसं मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्वाचे गणले जात आहे. पुन्हा हिरामन पुढचा चेंडू या ठिकाणी कवाला चेंडू मात्र खेळून काढलाय. फिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग झाली. येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते. लाभ केलाय. बेड विकेटच्या रिझर्व मध्ये झोकून दिला. तेडगण चालला. बम 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 झुम शराबी झुम. सहा धावणे बघा. जे खेळाडू पॅव्हलियनमध्ये बसले ना त्यांच्यावर चेंडूवाला मित्रांनो बघा ती स्पर्धा तुम्हाला सर्वांची आहे. चेंडूवाला लगेच पाठवून द्या. पुन्हा मात्र या ठिकाणी स्लॉट फुलतो चेंडू पाहिला परंतु 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावा आल्या स्कोर गाडीवर फक्त 16. आता मात्र फार मोठ्या डोंगर डोळ्यासमोर दिसतो. 87 धावा बनवायची आहेत आरोही 11 कोंदरवाडी टीमला. 12 चेंडू 71 धावा. 12 चेंडू आणि 71 धावा जर का विचार केला तर फार मोठा स्कोर आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय. 12 चेंडू आणि 71 धावा. सामना आपण मित्रांनो पाहतोय आजच्या दिवसामधला पहिला सामना. दर्शन 11 खैरवाडी दरम्यान आरोही 11 कोंदरवाडी यांच्यामध्ये हा क्रिकेटचा बॅटल आपण पाहतोय. पहिली इनिंग समाप्त झाली होती. दर्शन 11 खैरवाडी टीमने धावा बनवल्या होत्या 86. 87 धावणं उत्तर देत असताना आतापर्यंत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावा आल्यात फक्त 16. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 71 धावा. फार मोठे समीकरण डोळ्यासमोर दिसतोय. टू अँड डाय करायचं तर काय करायचं. परंतु गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज महेंद्र नाईक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. महेंद्र नाईक ओव्हर द विकेट माऱ्या पाचांच्या डाव्या बाजूला. स्लॉट डिलिव्हरी परंतु काय घडलं या ठिकाणी स्टंपवरची विकेट येते. बॅक टू डगआउट विकेट क्रमांक 2.
पंधरवाडी टीमला फार मोठ्या संकटामध्ये ही टीम सापडले. संकट म्हणजे कोण म्हणून येणार, कारण 11 चेंडू 71 धावांचा समीकरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. बंद ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र नाईक. पहिल्या चेंडूला स्टंपआउटची विकेट. काय सुंदर किपिंग पाहायला मिळाली. यस किशोर नाईक कीपर. बॅटर नेम राकेश वाघमारे. महेंद्र नाईक कोणत्या ट्रॅकवर 10-12 पळून धरणार घेऊन ते युट्यूब कॅमेरा एंडकडून ओव्हर द विकेट मार्या. ओहो पुन्हा मात्र हा चेंडू थोडासा डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. 22 नेम या ठिकाणी वापरला जातोय. अतिरिक्त धाव नंबर पडली जातो. टोटल धाव संख्या होती या स्कोर कार्डवर 17 आकडा आला की मग मित्रांनो आम्ही नेहमी म्हणतो डेंजर आकडा, परंतु काय करणार धाव संख्या डेंजर पाहायला मिळतोय. चेंडू राहिलेत मित्रांनो 11 आणि 11 70 ऑफच्या बाहेर आहे. पुन्हा पनिश केला जातोय. पुन्हा अतिरिक्त धाव घोषित केली जाते. धावेचा मात्र 1-1 रनाने अंतर कमी केलं जातोय, परंतु 1-1 धावेने अंतर कमी करून हा पल्ला गाठला जाणार नाही मित्रांनो, कारण चेंडू राहिला 11 आणि 69 धावा या बनवायच्या आरोही 11 पंधरवाडी टीमला. पंतचा निर्णय एस इट इज नो बॉल, कारण जी व्हाईटची रेषा त्याच्या पलीकडे चेंडू पडला आणि पंतने मात्र या ठिकाणी घोषित केला फ्री हिट असणार आहे. उघड्या डोळे पहाट फ्री हिट आहे. ऑन झाला चेंडू परंतु फ्री हिट आहे. फायदा होणार फलंदाजाला. एक धाव मात्र मिळली जाणार, पण एक धावाने कोणतीही जास्त समीकरण बदलणार नाहीये. फक्त हळूहळू का होईना अंतर कमी केलं जाणार. आता चेंडू राहिले 10 आणि 10 चेंडू मध्ये 68 10 चेंडू आले 68 धावा. पुढचा चेंडू ट्राय करतो फलंदाज आहे. लाभ केलाय, उडवलाय. आता मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होणार. विकेट येणार तंबूच्या आसऱ्याला. देऊया डीजेला संधी. दादा पॉवरचा वापर करावा लागेल. आपण नेहमी म्हणतोय पॉवरची पॉवर आपण पाहतोय, परंतु बघूया काय मैदानामध्ये घडलं जाणार, कारण समीकरणाचा विचार केला तर चेंडू राहिले फक्त 9 आणि 9 चेंडू मध्ये 68 धावा. 9 चेंडू आणि 68 धावा बनवायचे आहे. नवीन फलंदाज सूरज पवार मैदानामध्ये दाखल झालाय, तर नॉट रँकिंग वरती फलंदाज राकेश वाघमारे. महेंद्र नाईक पुढचा चेंडू. ओहो चेंडूला मात्र त्या ठिकाणी कव्हरला चेंडू खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू त्या ठिकाणी आला तर कार्पेट सिंगलला डबल कन्वर्ट केला जातोय. 2 धाव मात्र चित्याच्या चपलाने पूर्ण केला जात आहे. 2 धावने टोटल धाव संख्या 2 धावेचं अंतर कमी केलं जातोय. धाव संख्या होते टोटल 21. येणारे चेंडू 8 आणि 8 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 66 66. 8 चेंडू बॅलन्स आणि 66 धाव विजयासाठी. फार मोठी अडचण निर्माण झाली. स्लॉट डिलिव्हरी ऑन द चेंडूला मात्र खेळून काढलाय. अंडरचा फटका आपण पाहिला, पण सिंगलला काही फरक पडणार नाहीये. खऱ्या अर्थानं दर्शन 11 खैरवाडे टीमवर कारण फार मोठी धावसंख्या उभी केली. सिंहाचा वाटा दोन्ही फलंदाज आपण विचार केला. किशोर नाईक आणि त्याला साथ देण्याकरता आलेला फलंदाज अजय वाघमारे. काय फलंदाजी केली होती या दोन्ही फलंदाजांना. डॉट चेंडू दबाव आणि दबाव मात्र आरोही 11 कोंदरवाडी टीमवर आपण पाहतोय. 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये 65 65 धावा. 6 चेंडू आणि 65 धावा. फार मोठं स्कोर डोळ्यासमोर दिसतोय. भले मोठं टार्गेट डोळ्यासमोर दिसतो. बिग मॅच व्हायला पाहिजे मित्रांनो. बिग सामना पाहायला मिळायला पाहिजे. हाय वोल्टेज ड्रामा मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला ना तर मजा येते मित्रांनो. मजा भी आएगा, जसत भी होगा, टसत भी होगा.
लेकिन ये शुरुआत है। गोलंदाज अजय वाघमारे शेवटचा अंतिम षटक फेकण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आला अजय वाघमारे, परंतु अजय फ्री माइंडने गोलंदाजी फेकणार, कारण 6 चेंडूमध्ये 65 धावा बनवायची आहेत आरोही 11 कोंदरवाडी टीमला। फार मोठा स्कोर मित्रांनो डोळ्यासमोर दिसतोय। अजय कोणत्या ट्रॅकवर येतोय, पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार, धावखळा गोलंदाज ऑन साइडला काव करणार, मात्र हा चेंडू निघून चाललाय, बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार, उशिरा का होईना। बहुत अच्छा धुन यहाँ पेश किया आपने। चुना लगाने की दिन तो अभी चालू है, कोणी कोणाशी बघा आता मगाशी आमच्या सरांनी म्हटलं की सध्या मे महिन्यात चालू आहे आणि जणू काय मे महिन्यामध्ये पावसाळा आहे, कधी कोणाची युती करतोय, उन्हाळ्याने पावसाळ्याची युती केली आणि मध्येच पाऊस झाला। बघूया काय होते काय घडणार मित्रांनो, आपण पाहणार दिवसभराच्या घडामोडीमध्ये। थोडे लोकसंख्या होते स्कोर कार्डवर 87 धावा विजयासाठी गोळा करत असताना मात्र कुठेतरी आरोही 11 कोंदरवाडी टीम बॅकफुटवर आली आणि त्याचा फायदा मात्र अपोजिट टीमने घेतला। दर्शन 11 खैरवाडी टीमनं आणि त्याच्यामध्ये फलंदाजी पाहिली, काय फलंदाजी पाहिली होती, तिकड फलंदाजी पाहिली होती या मैदानामध्ये। किशोर नाईक आणि अजय वाघमारे कडून फटका बसलाय, नोमॅन लँड मध्ये चेंडू डाऊन होणार, फायनल चेंडू येतोय, शॉर्ट फायनल डिफाईन बरोबर कमवलं जातोय का ही मात्र भीती आहे त्यांच्या टीमच्या मनामध्ये। तर चेंडू मात्र कव्हरला खेळून काढलाय, परंतु धाव सिंगल न काही फरक पडणार नाहीये। या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय खऱ्या अर्थानं दर्शन 11 खैरवाडी टीमला। विजय टीमचं हार्दिक स्वागत। लीगचा पहिला सामना, लेग स्टेजचा पहिला सामना मात्र या ठिकाणी पहिले मुहूर्ती विजयाची मुहूर्तमेढ रोवली जाते ते खऱ्या अर्थानं दर्शन 11 खैरवाडी टीम कडून।